राज्यात सध्या हिंदी विषयाच्या सक्तीवरून वाद सुरू आहे। हिंदी भाषेची सक्ती नको असं अनेकांचं म्हणणं आहे, तर हिंदी भाषा ही पर्यायी भाषा आहे हे म्हणणं राज्य सरकारचं आहे। हिंदी सक्तीला मराठी अभ्यास केंद्रीय समितीने सुद्धा विरोध केलाय। या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। निर्णयाची चांगलीच चर्चा रंगली आहे। तो निर्णय म्हणजे त्रिभाषी सूत्रेचा एका खरं तर आपण पाहतोय की विषयासाठी एका भाषेसाठी सक्ती केली जाते, मात्र ह्याचा विरोध सर्वत्र केला जात आहे। माझ्यासोबत जर आपण आता पाहिलं तर मग शिष्टमंडळ उपस्थित आहे आणि ते शिष्टमंडळ म्हणजे मराठी अभ्यास समितीचं शिष्टमंडळ। त्यांनी आजच प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतलेली आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया खरं तर सक्ती वाटते का हिंदी भाषेची कुठेतरी मुलांवर, लहान मुलांवर, कारण का भाषेसाठी शिकवण्यासाठी विरोध आता सर्वत्र होतोय। तुम्ही म्हणालात तसं आम्ही 16 एप्रिल 17 जूनच्या ज्या शासन निर्णयांच्याबद्दल आज काँग्रेसच्या प्रांताध्यक्षांची चर्चा केली, तो शासन निर्णय तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा आहे। त्यातल्या दुसऱ्या शुद्धीपत्रकानुसार ह्यांनी त्याला हिंदी ही सर्वसाधारण भाषा केलेली आहे, पण अप्रत्यक्षपणाने हिंदी ही सक्तीची यासाठी राहणार आहे की 20 मुलांनी एखादी भाषा निवडणं, त्यांना शिक्षक ऑफलाईन उपलब्ध होणं किंवा न झाल्यास ऑनलाईन उपलब्ध होणं, या गोष्टी इतक्या जरतरच्या आहेत आणि आम्हाला त्या जरतरच्या गोष्टीत पडायचं नाही। आम्हाला आमचं सांगणं असं आहे की आम्हाला तिसरी भाषा नको आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण त्याचा आग्रह धरत नाही, राज्याचा शिक्षण आराखडा धरत नाही। महाराष्ट्रातले रमेश पानसेंपासून गिरीश सामंत, विनोदिनी काळगींपर्यंत अनेक शिक्षण तज्ज्ञ त्याच्याबद्दल बोलत आहेत। जर तुम्ही महाराष्ट्रातल्या शिक्षण तज्ज्ञांशी बोलला असं म्हणताय, तर तुमच्या मताला विरोध करणाऱ्या शिक्षण तज्ज्ञांशी तुम्ही बोललेलेच नाही आहेत का? म्हणजे तुमच्या ताटाखालचं मांजर असणाऱ्याच लोकांशी तुम्ही बोललेले आहात का? आणि त्यांना गृहीत धरूनच तुम्ही निर्णय घेतलाय का? तर आत्ता तुम्ही त्यांचं 450 लोकांचं आधी ऐकलं असेल, आता बाकीच्या लोकांचं ऐकून घ्या। 3 भाषा इतक्या लहान आहेत, म्हणजे पहिलीपासूनच लहान मुलांवर याचं बोझं नेमकं कशा प्रकारे ते सहन करू शकतील का? म्हणजे ऱ्हस्व दीर्घांसकट सगळ्याच गोष्टी या, जरी आपल्याला ती देवनागरी लिपी आपली तीच आहे, पण तरीसुद्धा लेखनाचे नियम इतके वेगळे आहेत। मुळात भाषा ही संकल्पनाच 6 ते 8 वयोगटातल्या मुलांना पहिल्यांदा सुस्पष्ट होत असते। त्याच्यामध्ये तुम्ही 2 भाषा लिहायला शिकवणार आणि त्या लिहायला शिकवत असताना एकीचे नियम दुसरे आणि दुसरीचे नियम तिसरेच असं जेव्हा असेल, तेव्हा त्यांचा किती गोंधळ उडेल की आत्ता नेमकं काय लिहायचं आहे। म्हणजे दोन्ही गोष्टींची जर अंकल्पी जर बघितली तर त्याच्यामध्ये आत्ताच माझ्या एका मैत्रिणीने मला लिहिलं की उखळीतला ऊ आणि तो हिंदीमध्ये ओखली, म्हणजे तो ओसाठी हिंदीमध्ये वेगळा शब्द, ऊसाठी इथे वेगळा शब्द, असं असताना बरं ती गोष्ट एकच, कसं मुलांनी ते कसं कोप करावं अशी लोकांची इच्छा आहे। त्याच्यामुळे ह्याला काहीच अर्थ नाही। अगदीच आपण पाहतोय की एक लढा जो आहे तो आता इथे उभा केला गेला आहे, कारण का हिंदी भाषेची सक्ती वाटते। मुलं खरंच इतका जो ताण आहे अभ्यासाचा त्रिसूत्री भाषेचा, तो पेलू शकतील का? हाच एक मोठा सवाल उपस्थित झाला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईक सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।